तर शेतकरी नुकसानीवरही पाशा पटेलांनी केलेलं विधान वादात आलंय, पाहूया। अतिवृष्टीनंतर शेतातच सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्यात। परभणीसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात झाडावरचं कापूस गळून पडलंय। आधीच्या अतिवृष्टीनं अनेक शेतकऱ्यांची घरं गुरं वाहून गेली, शेतीतली मातीही खरवडून गेली। त्यापासून जी काही पिकं वाचली होती त्या उर्वरित पिकांचंही अतिवृष्टीने नुकसान केलं। रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्यात आणि नगदी पीक असलेला कापूसही शेतकऱ्यांच्या हातून निसटण्याची चिन्ह आहे। दरम्यान विरोधात असताना पाशा पटेलांसह भाजपनं सोयाबीन कापसाला योग्य दर मिळावा म्हणून मोठा मोर्चा काढलेला। त्याच पाशा पटेलांनी भाषा आता बदलली असून ते वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा दावा करतायत। नुकसान होणार, बाया याचायला सुद्धा मिळणार, बाया सुद्धा येणार नाही याचायला चिखलामुळे। आणि पुन्हा ते कापूस पाहणं काय झालं, ते सोयाबीन पेक्षा कापसात जास्त नुकसान आहे। हा, आणि आता पुन्हा पेरणीला सुद्धा आता सध्या पेरणीचे दिवस आहेत आणि पेरणीला सुद्धा आता टाइम नाही। मग आता 50 किलोची गार पडणं काय आणि एका रात्रीत 960 मिलीमीटर म्हणजे 3.25 फूट पाऊस पडणं काय, किंवा युरोपच्या थंड प्रदेशामध्ये कातडी जळण्या इतपत ऊन पडणं काय आणि उष्ण लहरी येणं काय, उष्ण लहरीमध्ये फ्रान्स सारख्या देशामध्ये हिरवे बगीचे जळणं काय, हे सगळं आता अशा पद्धतीचं होऊ लागलेलं आहे। कर्जमाफीवर अजित पवारांनी केलेल्या विधानावर रोहित पवारांनी टीका करत म्हटलंय की केंद्र सरकार सोयाबीन आयात करते, कापसावरचं आयात शुल्क हटवलंय, कांद्याची निर्यात बंद केली, कोणत्याच पिकाला भाव नाही, त्यात नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान लाखोंचं होऊनही तुम्ही हातावर फक्त 8,000 टेकवले। अशा परिस्थितीत तुम्हीच सांगा कर्ज कसं फेडायचं। की आजपर्यंत राज्य सरकारने जेवढी मदत शेतकऱ्यांना केलेली, या वर्षी जेवढी मदत केलेली, एवढी मदत आधी कुण्याही सरकारने केलेली नंबर 1। परंतु हे दोन्ही हे एवढं मोठं संकट आलं ना राज्यावर, ते आणि एवढी मदत कुठल्या दुसऱ्या राज्यात दिली गेली नाही हो, एवढी मोठी मदत दिली गेली आपण। नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।